हॅलो गाईज, तर स्वागत आहे 29व्या व्लॉग मध्ये। तर सकाळीच चाललेलो कॉलेजला। भाऊच बोलला सोडतो मी तुला, तर बरं चल, बराच झाला बरं म्हणा। कॉलेजला पोहोचलो तर कोणच नव्हता आला, आम्ही दोघीच आलेलो, तर असंच बकबक करत बसलेलो दोघी जण। नंतर सगळी आली तर एफ वाली नवीन होती, तर मॅम सगळे त्यांना सांगत होते ॲपरेटस ना आमचं प्रॅक्टिकल चालू होतं एक, तर याई बघा किती खतारा करून ठेवलेला। प्रॅक्टिकल वगैरे झालेला, तर आम्ही वरती चाललेलो, लंच टाइम झालेला। प्रॅक्टिकल चाललंय गाईस। शिर बाबा या काय पेपे उठून ठेवल्या आणि पोरी कॉमर्स सगळे टिफिन वगैरे आणलेला, तर सगळे खाऊन पण घेतला आणि नंतर परत गेलो प्रॅक्टिकल करायला। ते बघा कशा घुसलेला मोबाईल। आमचा प्रॅक्टिकल चालू होता ना, मायक्रोवाला आलेला आमच्या इकडे बसायला। या दोघी बघा स्टूल असून पण खाली बसल्या आणि चुगल्या करत, कोणच्या करू होत्या काय, अख्खा दिवस दिला तरी पण कमी परल चुगल्या। कॉलेज वगैरे सुटला नाही तर पोरा होती, तर दहीहंडीची प्रॅक्टिस करत होती। याचा बघा कुठं पण व्हिडिओ करायला चालू केली का लगे केस सेट केलीच पाहिजे आणि शायनिंग मारायलाच पाहिजे। पाऊस पण जाम पर होता ना, छत्री असली तरी पण भिजतावच नाही। एसी बस होती तर त्याने अजून थंडी वाजत होती। पोचलो तर आईनं दीदी चाललेली बाबूला बघायला आणि मम्मीने तर अलिबागच्या फणस आणलेला, तोच कापत बसलेली ना। आता मम्मीने दिलेली आम्हाला दोघींना पण ड्युटी, जेवायला बनवायची, वरण भात ना चिल्ली बनवायची होती, तर तेच मिरच्या कापत होतो। बहिणीसने घेतलेला पनीर कापाला ना, मी एक साईडला कॉर्नफ्लॉवर घाटलत बसलेलो। मी लगेच वरणाला फोडणी दिली ना, बहिणीसने पण लगेच कुकरला भात घालून घेतला ना, भाजी पण इथे रेडी झालेली। जेवायला वगैरे झाला, तर चला इथंच व्लॉग एंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय बाय।